एक महिला होती. सध्या तिला खूप आर्थिक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबद्दल तुमचे काय मत आहे ते तुम्ही कमेंट करून कळवा. या कथेमधून सर्व महिलांना धडा मिळेल. आपल्या गरिबीचा फायदा घेऊन लोक आपल्याकडून काय काय करून घेतात. आपण या गोष्टीचा कधी विचारही करू शकत नाही. ही एक अशी कथा आहे जी ऐकून तुम्हीही विचारात पडाल. चला तर मग पाहूया आजची कथा. पाहायला गेले तर 17 वर्ष वय हे खूप कमी समजले जाते. पण मी या वयात भरपूर अनुभव घेतले होते. त्यामुळे मी विचारात पडली होती. बऱ्याचशा गोष्टी मला वयाच्या आधीच समजत होत्या, ज्या गोष्टी लोकांना 30 वर्षाचे झाल्यावर कळतात. जेव्हा मी मध्यरात्री माझ्या आईवडिलांना पाहत असे, तेव्हा माझ्या मनात अनेक विचार येत असे आणि भीतीमुळे मला घामही फुटत असे. कदाचित याच कारणामुळे 17 वर्ष वयात माझ्या डोक्यात वाईट विचार येऊ लागले. माझ्या डोक्यात असे विचार येत होते, जे विचार एका तरुण मुलीसाठी योग्य नाहीत. आमचे घर खूप लहान होते. तेथे मी, माझी बहीण आणि माझे आईवडील राहत होते. त्या घरात माझ्या आईवडिलांसाठी एक पलंग होता. माझी बहीण माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान होती, त्यामुळे तिला या गोष्टी कळत नव्हत्या. पण मला या सर्व गोष्टींची समज आली होती. जेव्हा मी अर्ध्या रात्री माझ्या आईवडिलांचे बोलणे ऐकत होती, तेव्हा मला खूप लाज वाटत होती. मी त्यांच्या सर्व गप्पा ऐकत असे, तेव्हा मला असे वाटत असे की मी उठून त्यांच्या जवळ जावे आणि त्यांना म्हणावे की मी तुमचे सर्व बोलणे ऐकत आहे. पण माझ्यात एवढी हिंमत नव्हती आणि त्यामुळे मी डोळे मिटवून त्यांच्याकडे पाहायची आणि त्यांच्या गप्पा ऐकत असत. कधीकधी तर मला असे वाटत होते की त्यांना सांगावे की आता खूप झाले आहे, बंद करा. मी हे सर्व काही आता पाहू शकत नव्हती आणि सहनही करू शकत नव्हती. पण मी पुन्हा विचार करत असत की माझ्या घरची परिस्थितीही व्यवस्थित नाही आणि आम्ही खूप गरीब होतो. पण आता मी रोजच हे सर्व सहन करत होती आणि मी रोजच त्यांना अशा अवस्थेत पाहत होती. आतल्या आत माझे मन घुटमळत होते. आता मला असे वाटत होते की मला असा व्यक्ती मिळावा की ज्याच्यासोबत मी या घरापासून दूर जाऊ शकेल आणि मला माझ्या सर्व इच्छाही पूर्ण करायच्या होत्या. परंतु ही गोष्ट शक्य नव्हती, कारण माझ्या आयुष्यात असा कोणी व्यक्तीही नव्हता. एके दिवशी मी असा निर्णय घेतला की मी आता स्वतः यातून बाहेर पडावे आणि माझे भविष्य सुधारावे. स्वतःसाठी एक चांगला व्यक्ती निवडावा आणि त्या घरापासून दूर जावे. मला आता असे आयुष्य नको होते. मी माझ्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला की मला नोकरी करायची आहे. तेव्हा ते माझ्यावर हसू लागले आणि मला म्हणाले की तुझे शिक्षण तर झाले नाही आणि तुला नोकरी करायची आहे. इथे तर शिकलेले माणसंही लोकांची उष्टी ताटं उचलतात आणि बूट पॉलिश करायचे काम करतात. त्यांच्या या गोष्टीमुळे माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. मी रागातच त्यांना म्हणाले की मी आठवड्याभरातच एखादी चांगली नोकरी शोधणार आहे आणि येथून जाणार आहे. हे ऐकून त्यांनी मला मारझोड केली आणि मला म्हणाले की ठीक आहे, तुला नोकरी करायची एवढी हौस आहे तर एका आठवड्यात नोकरी शोधून दाखव आणि त्या दरम्यान जर तुला नोकरी मिळाली नाही तर यापुढे तू घरातून पाय काढण्याचा विचार करायचा नाही. माझ्या आईवडिलांची ही गोष्ट ऐकून माझे मन खूप दुखले. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी मी तयारी करून नोकरीच्या शोधात बाहेर पडले. माझ्या आईवडिलांना माझी नोकरी करणे पसंत नव्हते आणि माझे वडील रात्रभर माझ्या आईला त्रास देत होते आणि माझी आई हे सर्व काही सहन करत असत. सकाळी ती उशिरा उठत असे आणि त्यानंतर घरकामात व्यस्त होत असे. तिच्याकडे करण्यासाठी काही विशेष कामही नव्हती, पण ती प्रत्येक रात्री माझ्या वडिलांचा त्रास सहन करत होती. माझे वडील नेहमीच नशेत राहत असत आणि रात्री घरी आल्यावर ते जे काही करत होते त्यामुळे माझी आई दिवसभर शरमेने आपली मान खाली घालत होती. तिला खूप वाईट वाटत असे आणि तिला या गोष्टीची जाणीवही होती की आता मी तरुण झाली आहे आणि या सर्व गोष्टी मला कळायला लागल्या आहेत. सध्या तरी ती आपल्या चेहऱ्यावर पदर घेत असे आणि माझ्याशी जास्त बोलतही नव्हती. या सर्व गोष्टींना कंटाळूनच मी हा निर्णय घेतला होता की मला नोकरी करायची आहे. पण मला त्या बाबतीत काहीही माहिती नव्हते. कोणत्या ऑफिसला जायचे आहे आणि तिथे गेल्यावर काय बोलायचे आहे. मी घरातून बाहेर पडली आणि रिक्षावाल्याला सांगितले
की मला अशा जागेवर घेऊन चला की जेथे भरपूर कंपन्या आहेत, जिथे मला नोकरी मिळू शकते. आणि माझ्याकडे जे थोडेफार पैसे शिल्लक होते ते मी त्याच्या हातात ठेवले. तो रिक्षावाला मला एका फॅक्टरीमध्ये घेऊन गेला आणि मला म्हणाला की इथे रोज अनेक मुली नोकरीसाठी येतात. आज तूही प्रयत्न करून बघ. मी त्या रिक्षावाल्याचे आभार मानले आणि त्या फॅक्टरीमध्ये गेली. जेव्हा मी तिथे आतमध्ये गेली तेव्हा मला असं माहीत झाले की तिथे फक्त शिकलेल्या मुलींनाच काम मिळते. हे ऐकून आता मला कळत नव्हते की काय करावे. मी माझ्या आईवडिलांसमोर तर खूप मोठमोठ्या गप्पा केल्या होत्या, पण बाहेरचे जग काय असते त्या बाबतीत मला काहीही कल्पना नव्हती. माझ्या घराशेजारी एक मुलगी राहत होती. ती कदाचित इथेच कुठेतरी जॉब करत होती. माझे तिच्यासोबत नेहमी बोलणे होत असे आणि ती मला म्हणाली होती की मी याच फॅक्टरीमध्ये कामाला आहे. मी रिसेप्शनवर बसलेल्या एका मुलीला विचारले की या फॅक्टरीचे मालक कुठे आहेत. मला त्यांना भेटायचे आहे, कारण मी स्वतः त्यांना माझ्या समस्या सांगणार आहे. त्या मुलीने मला निरखून पाहिले आणि मला म्हणाली की मालक प्रत्येकाला भेटत नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले, पण तिला माझी कीव आली नाही. जेव्हा मी तिथून बाहेर जाऊ लागली तेव्हा बाहेर मला एक मोठी गाडी उभी दिसली. त्यातून एक सूटबूट घातलेला व्यक्ती बाहेर येत होता. त्याला पाहून मला असे वाटले की कदाचित हाच कंपनीचा मालक असेल. तो 40-50 वर्षाचा दिसत होता. माझ्या वडिलांपेक्षा थोडा वयस्कर वाटत होता. त्याला पाहून मला माझ्या वडिलांची आठवण आली आणि त्या गोष्टीही आठवल्या ज्या गोष्टी ते माझ्या आईसोबत करत होते. मला हे चांगलेच माहीत होते की या वयात माणसे आपल्या भावना मर्यादेत ठेवतात. म्हणून मी थोडा विचार केला आणि माझी ओढणी काढून ठेवली आणि माझे केसही मोकळे केले आणि त्या माणसाच्या जवळ जाऊन उभी राहिली. मला कोणत्याही परिस्थितीत ही नोकरी हवी होती. मी हळूच त्याला म्हणाली की सर, माझे बोलणे ऐकून घ्या. त्याने मला निरखून पाहिले आणि माझ्या जवळ आला. त्यानंतर आपल्या गार्डकडे पाहू लागला. गार्ड त्याला म्हणाला की ही मुलगी इथे काम मागण्यासाठी आली आहे. माझे सौंदर्य पाहून त्याची नजर माझ्यावरून सरकली नाही आणि त्याने मला त्याच्या मागे येण्याचा इशाराही केला. मी ऐटीत त्याच्या मागे मागे जाऊ लागली. रिसेप्शनवरील मुलीने जेव्हा मला पाहिले तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटले, कारण जेव्हा मी तिला भेटली होती तेव्हा मी वेगळी दिसत होती. पण आता जेव्हा मी आतमध्ये आले आहे तेव्हा माझा लुक चेंज झाला होता. आता माझी सुंदरता सगळ्यांसमोर आली होती. मी हसतच तिच्याकडे पाहिले आणि मला असे वाटत होते की मी आयुष्यात पहिल्यांदा यश मिळवले आहे. पण मला हे माहीत नव्हते की मी स्वतःच माझे नुकसान करत आहे. त्या मालकाने मला त्याच्या रूममध्ये बोलावले आणि त्याच्यासमोर बसवले आणि माझी फाईल मागितली, कारण त्याला हे पाहायचे होते की मी त्या नोकरीसाठी योग्य आहे की नाही. माझ्याकडे तर कोणतीही डिग्री नव्हती, कारण मी जेमतेम 7वी-8वी पर्यंत शिक्षण घेतले होते. त्यापुढे मी कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. मी त्यांना नकार दिला. मान हलवून म्हणाली की मी जास्त शिकलेली नाही, पण मला नोकरी करायची आहे. तो बराच वेळ माझ्याकडे एकटक पाहू लागला आणि उठून माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की तुला नोकरी करायची आहे, तुला तर कोणीही नोकरी देणार नाही. तो माझ्याजवळ येऊन बसला होता, त्यामुळे आता माझी धडधड वाढली होती. मी तर त्याला सांगून टाकले होते की मला नोकरीची आवश्यकता आहे, माझी परिस्थिती गरिबीची आहे. त्यावर तो म्हणाला की ठीक आहे, मी तुला एक नोकरी देण्यासाठी तयार आहे, पण त्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागेल. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली, कारण मला हे माहीत नव्हते की तो मला कोणत्या नोकरीची ऑफर देत आहे. मला हे तर चांगलेच माहीत होते की मला कोणीही नोकरी देणार नाही आणि घरातून बाहेर आल्यावर तर मला चांगलेच कळाले होते की चांगली नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. म्हणून मी त्या मालकाला विचारले की तुम्ही मला कोणती नोकरी देत आहात. तेव्हा त्याने त्याच्या हाताने माझे केस मागे केले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून मला म्हणाला की मी तुला माझी पर्सनल असिस्टंट म्हणून ठेवणार आहे. तुला प्रत्येक वेळी माझ्यासोबत राहावे लागेल. मी जिथे जाईल तिथे तुला सोबत यावे लागेल. माझ्यासोबत हे पहिल्यांदा असे झाले होते की एखादा व्यक्ती माझ्या एवढ्या जवळ आला होता.
हे सर्व पाहून माझ्या आईवडिलांच्या गोष्टी माझ्या मनात येऊ लागल्या. मी शरमेने मान खाली घातली, पण मला कोणत्याही परिस्थितीत ती नोकरी हवी होती. म्हणून मी त्या मालकाला म्हणाली की ठीक आहे, मला सर्व गोष्टी मान्य आहेत. हे ऐकून तो हसू लागला आणि मला म्हणाला की आजपासूनच तू आपले काम सुरू कर. मी म्हणाले की मला काय काम करावे लागेल. तेव्हा तो उठून उभा राहिला आणि म्हणाला की माझ्या कोटचे बटन उघड. हे ऐकून मी आश्चर्याने उभी राहिली आणि त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा तो हसून मला म्हणाला की आतापासून तुझं काम सुरू झालं आहे. मी पटकन उठून त्याच्या कोटचे बटन उघडले आणि तो म्हणू लागला की हा कोट काढून त्या हँगरमध्ये लाव आणि त्यासोबत तुझी ओढणीही तिथे ठेव. मालकाने सांगितल्याप्रमाणे मी तो कोट आणि माझी ओढणी त्या हँगरमध्ये ठेवली. तो म्हणाला की तुला माझी अशीच कामे करायची आहेत. त्या विचित्र कामामुळे मला थोडे आश्चर्य वाटले, पण आनंदही झाला, कारण त्यात जास्त मेहनतही नव्हती आणि त्या बदल्यात त्याने मला चांगला पगारही सांगितला होता. आता मी तिथेच त्याच्या ऑफिसमध्ये बसली होती. थोडा वेळ तो कामात व्यस्त होता आणि त्यानंतर म्हणाला की माझे काम संपले आहे, आता मी जात आहे. तूही आता घरी जा आणि उद्या सकाळी लवकर ये. जेव्हा मी घड्याळाकडे पाहिले तेव्हा दुपारचे 2 वाजत होते. मला थोडे आश्चर्य वाटले की एवढ्या लवकर माझी सुट्टी झाली आहे, पण मी आनंदाने माझी ओढणी घेतली आणि घराकडे निघाली. घरी जाऊन जेव्हा मी माझ्या वडिलांना माझ्या नोकरीविषयी सांगितले तेव्हा त्यांना माझ्यावर विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले की तू खोटं बोलत आहेस. पण जेव्हा मी त्यांना संपूर्ण माहिती दिली आणि म्हणाले की मला कंपनीत नोकरी मिळाली आहे, तेव्हा त्यांना विश्वास बसला आणि ते मला म्हणाले की तू जे काही कमवशील ते माझ्या हातात आणून ठेव. त्यांचे हे बोलणे ऐकून आता मला खूप राग आला होता, पण मी त्यावेळी काहीही बोलली नाही, कारण माझ्या डोक्यात ही गोष्ट बसली होती की मला नोकरी करून माझे भविष्य बदलायचे आहे. जेव्हा माझ्या वडिलांना माझ्या कामावर विश्वास बसला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सर्वांना पेढे वाटले आणि संध्याकाळी ते पुन्हा नशेतच घरी आले. आणि आता मला चांगलेच माहिती होते की आता मध्यरात्र झाली आहे, म्हणून मी खाटेवर झोपली आणि पटकन चादर तोंडावर पांघरली. मला झोपून थोडाच वेळ झाला होता. तेवढ्यातच माझ्या वडिलांनी माझ्या आईला पकडले आणि पुन्हा त्याच गोष्टी माझ्या आईसोबत करू लागले. ते पूर्णपणे नशेत होते आणि त्याच अवस्थेत ते माझ्या आईसोबत बोलत होते. मी डोळे बंद केले, पण माझ्या आईचा आवाज मला येत होता. नेहमीप्रमाणे ती माझ्या वडिलांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यांच्याकडून माफीही मागत होती. माझे वडील नेहमी नशेतच असायचे आणि त्यांनी कधीही माझ्या आईची काळजी घेतली नाही. माझ्या आईची प्रत्येक रात्र या टेन्शनमध्येच जात होती आणि प्रत्येक रात्री मी हे सर्व काही पाहत होती आणि आतल्या आत मी घुटमळत होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी फॅक्टरीत पोहोचली तेव्हा मालकही तेथे आले होते. ते जरा अस्वस्थ दिसत होते आणि मला म्हणाले की आज आपल्याला जरा बाहेर जायचे आहे. आपले नवीन फॅक्टरीच्या कामानिमित्त आपल्याला बाहेर जायचे आहे. त्यांचे बोलणे ऐकून मला थोडी भीती वाटली, कारण मी शहराच्या बाहेर कधीही गेली नव्हती. पण त्यांचे काम ऐकणे ही माझी नोकरी होती. त्यामुळे मी स्वतःला सावरले आणि तयार झाली. मी माझी ओढणी आधीच त्या हँगरमध्ये ठेवली होती. मग मी विचार केला की हा माझा नोकरीचा प्रश्न आहे, कारण मला माहिती होते माझ्या सुंदरतेमुळे मला ही नोकरी मिळाली आहे. मी एक नजर आरशाकडे पाहिलं आणि मालकाच्या मागोमाग जाण्यास निघाली. मी बाहेर निघायच्या आधीच रिसेप्शनवर समोर बसलेल्या मुलीने मला आवाज दिला आणि मला थांबवून घेतले. जेव्हा मी तिच्या जवळ गेली तेव्हा तिने मला सांगितले की तुला एक सल्ला देते, कृपया करून तू ही नोकरी करू नकोस. मला त्या मुलीचे बोलणे ऐकून खूप राग आला होता, कारण स्वतः आरामाने नोकरीचे फायदे घेत होती आणि मला म्हणत होती की तू ही नोकरी सोडून दे. मी तिच्याकडे पाहून संताप व्यक्त केला आणि बाहेर निघाली. बाहेर गाडीत मालक माझी वाट पाहत बसले होते. मी गाडीजवळ आली आणि गाडीत जाऊन बसून घेतले. थोड्याच वेळात गाडी त्या ठिकाणी पोहोचली जिथे आम्ही नवीन फॅक्टरी चालू करणार होतो. मालकांनी फॅक्टरीचं कामकाज पाहिलं आणि कामगाराशी बोलून परत गाडीत बसले आणि मला म्हणाले की इथे खूप गरम होत आहे
आपण माझ्या फार्म हाऊसवर जाऊन थोडा वेळ आराम करू. मला या गोष्टीचा काहीही प्रॉब्लेम नव्हता, म्हणून मी मालकाला होकार दिला आणि आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलो. आम्ही आत गेलो आणि मालकाने मला त्याच्या बेडरूमकडे नेले व बेडवर बसायला सांगितले. मी काही अंतरावर बसण्याचा प्रयत्न केला, पण मालकाने माझा हात पकडून मला त्यांच्या जवळ बसवले. मालक म्हणाले की तू खूप सुंदर दिसते, म्हणून मी तुला नोकरीवर ठेवले आहे. ते माझ्याजवळ बसले होते, म्हणून मला थोडे अस्वस्थ वाटले आणि घामही येऊ लागला. मग मालक असं काही बोलले की माझ्या पायाखालची जमीन सरकली, ज्या गोष्टीची मला अजिबात कल्पना नव्हती. नोकरीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितले की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, पण ते मला म्हणाले की आपण या लग्नाबद्दल कोणालाही काही सांगायचे नाही, कारण आपल्या वयात खूप अंतर आहे, म्हणून लोक नावं ठेवतील. मालक खरोखरच माझ्या प्रेमात पडले होते. त्यांचे बोलणे ऐकून मला आनंद झाला. ते मला एक वेगळं घरही देणार होते. मी काहीही विचार न करता मालकाला होकार दिला. मालकाने मला जोरात मिठी मारली आणि सांगितले की आपण आजच लग्न करून घेऊ. काही वेळातच त्यांनी पुजारीला बोलावले आणि सांगितले की आम्ही दोघे लग्न करणार आहोत, तर आमच्या लग्नाची तयारी करा. सगळी तयारी झाल्यावर आम्ही दोघांनी लग्न केले. मी ना माझ्या आईचा विचार केला ना वडिलांचा. मी फक्त माझ्या भविष्याचा विचार करून हे लग्न केले होते. काही वेळातच सगळेजण निघून गेल्यावर मालकाने खोलीचा दरवाजा बंद केला आणि माझ्यासोबत वेळ घालवू लागला. मालकाचे वय 50 होते. मग आम्ही दोघे नवरा बायकोसारखे राहू लागलो. पण ही माझी नोकरी होती. मी सकाळी कामावर यायची आणि संध्याकाळी परत निघून जायची. मला पगार नेहमीप्रमाणेच मिळत होता. मालक मला कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर फिरायला घेऊन जात आणि त्यांची इच्छा पूर्ण करत. मलाही या गोष्टींचा राग येत नव्हता, कारण आता आम्ही दोघं नवरा बायको होतो. नवरा बायकोमध्ये एक पवित्र नातं असतं, म्हणून या सगळ्या गोष्टी चालू असतात. मग मला 1 महिन्यात कळालं की मी गरोदर आहे. माझ्या आईवडिलांना लग्नाबद्दल काहीच सांगितले नव्हते, म्हणून मी ही बातमी सगळ्यात आधी मालकाला सांगितली की मी तुमच्या मुलाची आई होणार आहे. हे ऐकून मालक खूप आनंदित झाले. त्यांनी सांगितलं की मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो आणि आम्ही दोघे डॉक्टरांकडे जाण्यास निघालो. खूप वेळापासून गाडी चालत होती. मी थोडी घाबरून गेली आणि विचारलं की आपण कुठे जात आहोत, परंतु मालकांनी मला काहीच उत्तर दिले नाही. जेव्हा गाडी थांबली तेव्हा माझ्या जीवात जीव आला. आम्ही एका गावात पोहोचलो होतो. माझ्यासमोर एक जुनी हवेली होती. मी आश्चर्यचकित होऊन मालकाकडे पाहिले तेव्हा त्यांनी सांगितलं की तू माझ्या मुलाची आई होणार आहेस, म्हणून मी तुला आपल्या घरी आणलं आहे. हे माझं गाव आहे आणि मी इथला प्रतिष्ठित माणूस आहे. आता तू माझ्या वारसाला जन्म देणार आहे, म्हणून तुला या हवेलीतच राहावं लागेल. मालकाचे बोलणे ऐकून मी घाबरून गेली, कारण मी माझ्या आईवडिलांना काहीच सांगितले नव्हते आणि मालक अचानक मला इकडे घेऊन आले होते. जसेही आम्ही हवेलीच्या आतमध्ये गेलो तेव्हा मी पाहिलं की 3 बायका समोरून येत होत्या. त्यांनी मालकाला पाहिलं आणि आपले हात बांधून मालकाजवळ आले आणि म्हणू लागल्या की तुम्ही येणार होतात तर आम्हाला सांगितलं असतं, आम्ही संपूर्ण तयारी करून ठेवली असती. मालक मला म्हणाले की सगळ्यात मोठी जी आहे ती माझी आई आहे आणि या दोघं माझ्या बायका आहेत. मी त्यांचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाली, कारण मी त्यांना या कसल्याच गोष्टी विचारल्या नव्हत्या. पण त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की माझं लग्न झालं नाही, पण त्यावेळेस मला काही फरक पडतही नव्हता. पण आज मला खूप वाईट वाटत होतं. मालकाने त्यांना सांगितलं की ही माझी बायको आहे आणि ही माझ्या मुलाची आई होणार आहे. आजपासून ही या हवेलीतच राहील. तिघांनी माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले. मालक म्हणू लागले की या दोघं बायकांनी मला मूल दिलं नाही, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आहे आणि आता तू माझ्या वारसाला जन्म देणार आहेस. त्यांच्या आईला आणि त्या दोघं बायकांना बघून मी खूप घाबरली होती, कारण त्या तिघं रागातच बोलल्या की आमच्या कुटुंबात खालच्या जातीच्या मुलीशी लग्न करण्याची पद्धत नाही. तर तुम्ही एका शहराच्या मुलीला घेऊन आले, ना तिच्या जातीचा पत्ता ना तिच्या घराचा पत्ता. मग तुम्ही कसे सांगू शकता की ती ह्या हवेलीच्या वारसाला जन्म देईल?
मालकांनी उत्तर दिले की मी तिला कायमच इथे ठेवणार नाही. ती मुलाला जन्म देईल, मग मुलगा या हवेलीतच राहील आणि ही मुलगी माझ्यासोबत राहील. ही गोष्ट कोणालाही माहिती पडता कामा नये की मी लग्न केलं आहे, नाहीतर मला या जिल्ह्यात परत मतदान भेटणार नाही. तुम्हाला तिघांना या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल आणि या मुलाचीही काळजी घ्यायची आहे. आता मी या मुलीला 9 महिन्यापर्यंत तुमच्याजवळ सोडून जात आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर मी तिला येथून घेऊन जाईल. मुलगा देखील हवेलीत येऊन जाईल आणि ही बातमी कोणालाही कळणार नाही. मालकाचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण त्यांच्यासमोर बोलण्याची माझी हिंमत नव्हती. तरी देखील मी घाबरून त्यांना सांगितलं की सर, जेव्हा मी घरी गेली नाही तर माझे आईवडील माझी काळजी करतील. मालकाने सांगितले की तू त्या गोष्टीचा विचार करणं सोडून दे. मी तुझ्या घरी महिन्याच्या अखेर पैसे पाठवून देईल. आता तू तुझ्या आईवडिलांच्या नावाने एक पत्र लिही आणि त्या पत्रात लिही की मी माझ्या ऑफिस कामासाठी दुसऱ्या शहरात आले आहे. मला इथे 1 वर्ष लागू शकते. मी मालकासमोर तोंड उघडू शकत नाही, कारण आता मी वाईटरित्या अडकली होती. आता मी ही हवेली देखील सोडू शकत नव्हती आणि आता हे नाते तोडू शकत नाही. मी आता रोज स्वतःलाच दोष देत होती आणि विचार करत होती की मी ही नोकरी करायलाच नको होती. माझ्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्ट मला सांगत होती की तू ही नोकरी करू नको. मी त्यावेळेस तिच्याकडे लक्ष दिले नाही, म्हणून मला आज हा दिवस पाहावा लागत आहे. आता माझी काळजी व्यवस्थित घेतली जात होती आणि मध्ये मध्ये मालक मला भेटायला यायचे. काही महिन्यात जेव्हा माझे दिवस भरले तेव्हा मी मुलाला जन्म देण्यासाठी मला दुसऱ्या शहरात घेऊन जाण्यात आले. मी मुलाला जन्म तर दिला, पण मला मुलाचा चेहराही बघता आला नाही. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या शहरात एका फ्लॅटमध्ये होती. मी उठून पाहिले तेव्हा टेबलावर फ्लॅटची कागदपत्र आणि माझ्या घटस्फोटाची कागदपत्रे ठेवलेली होती. हे सगळं पाहून मी स्तब्ध झाली आणि टेबलावरच काही अंतरावर एक पत्र पडलेलं होतं. त्या पत्रात लिहिले होते की आता तुझं आणि माझं कोणतंही नातं उरलं नाही आणि राहिला तुझा नोकरीचा विषय, तर तुला माझ्या दुसऱ्या फॅक्टरीत नोकरी मिळून जाईल आणि तू तुझ्या जीवनाचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकते. मी हे सगळं वाचून विचारात पडली की आता मी काय करू, कारण मला माझ्या मुलाची खूप आठवण येत होती. मला तर हे देखील माहीत नव्हतं की मला मुलगा झाला आहे की मुलगी. मी विचार करून जोरजोरात रडू लागली. माझी तर घरी जाण्याची देखील इच्छा होत नव्हती. मग मी स्वतःला सांभाळले आणि या गोष्टीला एका स्वप्नाप्रमाणे विसरण्याचा प्रयत्न केला. मी फ्लॅटमधून निघून माझ्या घराकडे जाण्यासाठी निघाली. माझे घर फ्लॅटपासून काही अंतरावरच होते. आम्ही एका चाळीत राहायचो. जेव्हा मी घरी पोहोचली तेव्हा माझे आईवडील मला पाहून खुश झाले आणि विचारू लागले की तू आम्हाला सोडून 1 वर्ष त्या शहरात कशी राहिली. माझे तर जीवनच संपले होते, परंतु मी माझ्या आईवडिलांना कसं सांगू. मी त्यांना सांगितले की मी माझ्या कामाने एक फ्लॅट घेतला आहे. आता आपण सगळे तिथे जाऊन राहूया. तुम्हाला या चाळीत राहण्याची काहीच गरज नाही. माझे आईवडील हे ऐकून खूप खुश झाले. त्यांना तर माहीतच नव्हते की माझ्यासोबत काय काय झाले आहे आणि त्यांना सांगून मला त्यांना चिंतेत टाकायचे नव्हते. काही दिवसांनी माझे वडीलही आम्हाला सोडून या जगातून निघून गेले. आता मी, माझी आई आणि माझी छोटी बहीण आम्हीच राहिलो होतो. तरीही मी माझ्या आईला काही सांगण्याची हिंमत केली नाही. मी काही दिवस आराम केला आणि मालकाच्या दुसऱ्या फॅक्टरीवर नोकरीसाठी निघून गेली. मला नोकरी तर मिळाली, पण माझ्यावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला, कारण मला फॅक्टरीच्या कामगारांकडून माहीत झाले की फॅक्टरीचे मालक देखील वारले आहेत आणि आता ही फॅक्टरी त्यांच्या बायका सांभाळत आहे. मला मालकाच्या पत्नीसमोर येण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण जर त्यांना कळाले की मी त्यांच्याच फॅक्टरीत काम करत आहे तर ते मला कामावरून काढून टाकतील. ज्या माणसाबरोबर माझे नाते होते तो माणूस देखील या जगात आता नव्हता. आता तर मी माझ्या मुलाला कधीच भेटू शकत नाही, कारण माझ्याकडे काही पुरावा देखील नाही की तो माझा मुलगा आहे. फक्त माझ्याकडे घटस्फोटाची कागदपत्र आहेत, पण त्या कागदपत्रांवर पोलीस माझ्या मुलाला भेटू देतील का. मी भरपूर प्रयत्न करत आहे, पण माझा मुलगा मला भेटत नाही.
आता तुम्हीच मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी पुढे काय करायला हवे, कसे मी आपल्या मुलाला भेटू शकते. कारण मी एक गरीब आई आहे, माझ्याकडे पैसे देखील नाही. मी पैसे देऊन चांगला वकील लावून माझ्या मुलाला परत मिळवू शकेल का? तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.